बातमी आहे जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक या गावातून। शिरोली या गावातील क्रांती गणेश मित्र मंडळ बोराडे मळा यांच्या संकल्पनेतून 65 वर्षावरील 50 ज्येष्ठांचा सन्मान आणि कृतज्ञता सोहळा रविवारी निवृत्ती शेठ सांस्कृतिक भवन शिरोली बुद्रुक येथे मंगलमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी 50 ज्येष्ठांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण व ज्येष्ठांसाठी आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच यावेळी आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचे गुलाब पुष्प व महिला वर्गाचे हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले। प्रवेशद्वाराजवळ फुलांची विशेष अशी रांगोळी काढण्यात आली होती। तसेच या 50 ज्येष्ठांचे पाद्यपूजन व औक्षण यावेळी करण्यात आले। सायंकाळी 5:30 वाजता प्रवचनकार धनंजय क्षीरसागर दास काका यांचे विशेष प्रवचन झाले। या कार्यक्रमासाठी शैक्षणिक, सामाजिक, कृषी, उद्योग, आर्थिक नामवंत क्षेत्रातील व्यक्तींनी आपली उपस्थिती दाखवली। तसेच या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला। गोड रुचकर अशा जेवणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे। जरी माऊलींची ओवी म्हटली तरी माऊलींची ज्ञानेश्वरी ती आहे असं ग्राह्य आहे। एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरीबद्दल म्हटलं जात आहे। साठीच्या आणि 65च्या पुढचा प्रवास खूप रंजक असतो, नाही का? जन्माला आल्यापासून आतापर्यंत खूप उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात। त्यातून खूप अनुभव मिळतो। खूप माणसे जोडली जातात, तर काही सुटूनही जातात। खूप मने सांभाळली जातात, तर काही सुटून जातात। पण प्रवास अखंड चालू राहतो। तर अशी ही ज्येष्ठ पिढी बालपण, तारुण्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती असे करत आपली कर्तव्य पार पाडून जरा स्थिरावणार। आपल्याकडील एक पिढी घडवून कृतकृत्य झालेली आणि आता नातवंडांच्या कौतुकात रमणार। परंतु पिढी बदलली की विचार बदलणार, राहणीमान बदलणार आणि आताच्या दिवसात तर या बदलाचा वेग खूपच सुपथल झाला आहे। त्यामुळे काही वेळा ज्येष्ठ जनांची घालमेल होताना दिसते आणि या घालमेलीचं कारण असते नव्या पिढीची काळजी। त्यावरही एक उपाय म्हणजे पुढच्या पिढ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण करून नवीन जीवन पद्धतीतले चांगले बदल आत्मसात करून आपली संध्याकाळ रम्य करून घेणे। आणि हेच वय अध्यात्माकडे ओढ लागण्याचेही असते, नाही का? नामस्मरणातही वेळ व्यतीत होऊ शकतो, परमेश्वराशी संवाद सुरू होतो आणि त्याच वेळी
आत्मिक ज्ञान मिळवण्याचा ध्यास लागू लागतो. भले बुरे विसरून निवांत विसावण्यासाठीचे आयुष्यातील हे एक सुंदर वळण असते. म्हणून इथे उपस्थित असलेल्या या वळणावरील सर्व थोरजनांना अनेक शुभेच्छा आणि नमस्कार. जाता जाता एवढंच म्हणेन, पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व. नमस्कार. धन्यवाद ताई. आणि यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.